हो हो, जय शिवराय. कसं आहे दादा स्पीकर? हे बघा, ज्याच्यावर आपण घावणे वगैरे काढतो. कसं आहे ताई हे? कसं आहे ताई हे? कसं आहे दादा हे? मूर्तीची किंमत काय महाराजांच्या? कसं आहे दादा हे? ताई हे कसं आहे? आगळ कसं? कसं आहे दादा हे? कशी आहे ताई ही बोट? कसं नारळ? ही कितीची आहे दादा? कशी आहे दादा टेडी? प्लेट बघूया. कशी आहे दादा हे? कसे आहे दादा हे? दादा काय किंमत आहे याची? दादा कशी आहे चटाई? दादा कसे आहे ते बे? कसं आहे ताई हे? कसं आहे दादा ते टप वगैरे? नमस्कार गावालेनो, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. तर आज आपण चाललोय आंगणेवाडीमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे भराडी देवी प्रसिद्ध आहे. तर त्याच अंगणेवाडीमध्ये आज 9 फेब्रुवारी आणि उद्या 10 फेब्रुवारीला भराडी देवीची जत्रा असणार आहे. तर ती जत्रा आज आपण एक्सप्लोर करायला जाऊया. ह्याच्या आधीची व्हिडिओ जी तुम्ही बघितली माझी पूर्वतयारी, तर पूर्वतयारीनंतरची आता आपण थेट तिथे जाऊन जत्रेमध्ये कोणकोणते स्टॉल असणार आहेत, काय काय असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असणार आहेत आणि ती जत्रा आज आपण एक्सप्लोर करूया. चला भेटूया आता अंगणेवाडीमध्ये. तर आता आपण अंगणेवाडी जत्रेला पोहोचलो आहे आणि पाठीमागे बघू शकता इथे बॅरिगेड आहे. इथं ह्याच्या पुढे गाड्या जात नाहीत, पाठीमागे पार्किंग आणि ह्या बाजूला बसेस आहेत. हे बघा, म्हणजे ज्या ठिकाणाहून मालवण, सर्जेकोट वगैरे आचरा ह्या ठिकाणून येणाऱ्या बसेस इथे थांबतात आणि इथून उतरून आपल्याला ह्या बॅरिगेडपासून पुढे सगळे स्टॉल आहेत. आता ते आपण स्टॉल एक्सप्लोर करणार आहोत, कोणते कोणते स्टॉल आहेत, काय काय आहे आणि कशा प्रकारे जत्रा असणार आहे, किती भाविक आलेत. तर चला आता आपण सुरू करूया. बघा, या ठिकाणी प्रवेश बंद आहे आणि इथून पुढे आपल्याला चालत जायचं आहे. पाठीमागे आपण गाड्या वगैरे पार्क केल्या आणि हे बघा इकडे पहिला स्टॉल आहे. इथे प्लास्टिकच्या बादल्या वगैरे आहेत, सूप वगैरे आहेत. कसे आहेत आता ते टप वगैरे? 100ला 2. ते पण या बाजूचे सगळे 100ला 2 बादल्या वगैरे. हे बघा, प्रत्येक वस्तू आहे 100ला 2. सुपले 100ला 3. जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईलची कव्हर आहेत, बॅक कव्हर वगैरे. काय स्टार्टिंग आहे दादा कव्हरांची? 100 रुपये. आणि हे स्क्रीन गार्ड वगैरे 50, 100. हे बघा, इथे चिनी मातीची भांडी आहेत ज्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे ठेवू शकतो. कसं आहे ताई हे? 60 रुपये एक. हे बघा, 60 रुपयांनी आहे. 2 घेतले तर 100 रुपये. उद्या पण असणार तुम्ही? हो ताई, उद्या पण असणार ना? उद्या सकाळपर्यंत. ओके. इकडे मोठे पण आहेत त्या ह्याच्यामध्ये. कसं आहे ताई हे? 120ला एक. हे बघा, याच्यामध्ये ग्लास ठेवण्याचं आहे ट्रे. 120ला एक. कसं आहे दादा हे? 130 रुपये. हे बघा, ह्या दुकानावर टेडी वगैरे आहेत. कसे दादा टेडी? 100 रुपये. कोणता पण? हे बघा, कोणता पण टेडी घ्या 100 रुपये. हे बघा, ह्या स्टॉलवर बघा ते स्पीकर वगैरे आहेत. कसा आहे दादा स्पीकर? 250. हा छोटा 200. 200. आणि हा माईकवाला? माईक 350. 350. तुम्ही असणार ना उद्या दुपारपर्यंत? बघा, दादा उद्या दुपारपर्यंत असतील इथे, कारण आज आणि उद्या जत्रा आहे. तर जर आलात तर दादांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. वेगवेगळे. बघा, इथे सेल्फी स्टिक आहे. कसा आहे तो? सेल्फी स्टिक सगळे अलग अलग आहे. 150 पासून 700 पर्यंत आपल्याकडे. 150 पासून ते 700 पर्यंत. चार क्वालिटी आपल्या. 4 क्वालिटी आहेत का? इथे वेगवेगळ्या प्रकारचे पायपुसणे आहेत. कसं आहे दादा हे? हे 150 रुपये जोडी. हे बघा, हे जे दोन्ही आहेत ते 150ला जोडी आहे. हे 200ला जोडी आहेत. हे 100 जोडी. हे 100ला जोडी आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर हे बघा, हे 100ला एक आहे जे हर्षदाला आवडलं आहे. हे घ्यायचं आहे. तर आता हे घेतोय आम्ही 100 रुपये. तर जत्रेला आले म्हटल्याच्या नंतर काही ना काहीतरी खरेदी केलंच पाहिजे.
तर आता बघूया अजून पुढे काय काय आहे. ही गर्दी बघू शकता तुम्ही जत्रेमध्ये येणारी. आता सुरुवात झाली आहे. संध्याकाळी इथून चालायला पण जागा राहणार नाही. हे बघा इथे आदित्य म्हणून बँकवेट ज्वेलरीचा स्टॉल आहे. इमिटेशन 100 रुपये 150 रुपये. कोल्हापुरी मोठी ठुशी, कोल्हापुरी मोठ ठुशी यापैकी कोणती एक बेंटेक्स इमिटेशन ज्वेलरी फक्त 100 रुपयात खरेदी हे करा. बघा मराठवाड्यात दागिन्यांचे एकमेव ठिकाण म्हणजे हे बघा या ठिकाणी लोड आहेत जे आपण बेडवर वगैरे ठेवतो सोफा सेटवर. आणि इकडे उशा आहेत. दादा कसे आहेत हे बे लोड कसे आहेत? 100ला 2 आणि उषा 100ला 2. हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. हे बघा या इकडे चटाई आहेत. दादा कशी आहे चटाई? 100 रुपये एक. हे बघा वेगवेगळं. ही कशी आहे? सिंगल आहे डबल आहे? सिंगल आहे. दाखवा जरा. हे बघा सिंगल आहे ही. तर हिची प्राइस काय सांगितलं तुम्ही? 100 रुपये. आणि डबलची? डबल वाले नाही तुमच्याकडे सगळ्या सिंगलच आहेत. हे बघा इकडे सिंगल मध्ये 100 रुपये आणि वेगवेगळे कलर आहेत. बघा सेल चालू आहे 100 रुपये. जर आलात तर आपल्या ह्या दादांकडून नक्की चटई विकत घ्या. थँक्यू दादा. हे बघा इथे लहान मुलींचे स्कर्ट आहेत. कसे आहेत दादा हे? 150ला जोडी. ही 120, 180, 250 रुपये. हे बघा इथे जत्रेमध्ये मुंगूस पण आहे. लाईव्ह मुंगूस. कसं आहे दादा हा? 30 रुपये. हा बघा ते नारळ पण आहेत. कसा नारळ? हे बघा 50 रुपये नारळ आहे. ओटीसाठी वगैरे लागला तर इथून नक्की घ्या. आगळ कसं? 300 रुपये आणि हा 150 रुपये. हा 1 लिटर आहे ना? 1 लिटर किती म्हणालात? 300 रुपये. आणि अर्धा लिटर 150 रुपये. 150 रुपये. हे बघा आता सध्या आपल्याकडे चांदी महाग झाली आहे. पण चांदीच्याच कलरमध्ये आपण हे प्लेट बघूया. कसे दादा हे? 100 रुपये. कोणते पण? हे बघा कुठला पण चांदी घ्या 100 रुपये. चांदी नाही पण चांदीचं कलर मारलेलं मजबूत हा 100 रुपये. हे बघा इथे ट्रे पण आहे 100 रुपये. बघा इकडे भिड्याची भांडी वगैरे आहेत. हे बघा ज्याच्यावर आपण घावणे वगैरे काढतो. कसं आहे ताई हे? 300 रुपये. कढई कशी ही? 250. आप्पे भांड 400 500 रुपये. तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे कोयते आहेत. ही खवणी आहे. खवणी कशी? 300 रुपये. सुऱ्या आहेत. त्याच्यानंतर इकडे लाटणी पण आहेत. तो चिमटा आहे ना? इथे चिमटा पण आहे. कसा आहे तो चिमटा? 70 रुपये. हे बघा हे संजीवनी बोलतात त्याला. आणि हे पाण्यात ठेवल्याच्या नंतर असं होतं. हे बघा अशामध्ये येतं. दादा काय किंमत आहे याची? 30ला 1 आहे आणि 100ला 4 आहेत. पाण्यात टाकल्याच्या नंतर हे बघा असं होतं. ह्याला संजीवनी बोलतात. या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. गणपती बाप्पा. त्याच्यानंतर ही शिवरायांची मूर्ती आहे बघा. हो हो जय शिवराय. आपण झाकून ठेवूया कारण धूळ वगैरे बसते म्हणून त्यांनी झाकून ठेवले. बघ इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. विठ्ठल रखुमाई स्वामी. बघ इकडे राधा कृष्ण वगैरे आहेत. दादा ह्या मूर्तीची किंमत काय महाराजांच्या? 650 आहे. 750. 650 750. बेस्ट रेट होईल. आणि स्वामींची? ही 1300 रुपये. 1300 रुपये. आणि या छोट्या कशा आहेत? छोटी 160 वाले आहे, 100 वाले आहे, 100 वाले आहे, 220 आहे, 450 आहे, 450. 160 वाले 160. ही 750. हे बघा महाराजांची आहे 750 रुपये.
दादा जर तुमच्याकडे जर आता समजा आपले जे व्ह्युअर आहेत त्यांना जर आंगणेवाडी जत्रेला यायला नाही जमलं आणि जर तुमच्याकडून मूर्ती जर मागवायची झाली, तुमच्याकडे छान प्रकारच्या आहेत, म्हणजे आता तुम्ही छोटा स्टॉल लावला पण तुमच्याकडे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा हायटेड मूर्त्या पण मिळू शकतात. जर तुम्हाला ऑर्डर करायची झाली तर तुम्ही करू शकता. तुमचा नंबर सांगाल? 77 189 189 399 399 48. 48. मी दादांचा नंबर स्क्रीनवर देईन. दादा आपलं नाव? बजरंग राजपूत, बजरंग राजपूत कोटकामते. कोटकामते. तर हे कोटकामतेचे दादा आहेत. मी नंबर स्क्रीनवर देईन. या दादांशी संपर्क करून नक्की अशा मूर्त्या तुम्ही मागवू शकता. दादा थँक्यू. हे बघा या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत जे आपापसामध्ये भांडतात. काय दादा किंमत? 50 रुपयाला एक. हे बघा बंटी बबली. बंटी बबली भांडतात. हे हर्षदा बंटी बबली भांडतात. हे स्वराजला आमच्या स्पायडरमॅन आवडले. काढ आहे आताच बघा स्वराज स्पायडर की डॉली घेतलं म्हणून. हे बघा स्वराज दाखव. स्वराजने ह्या खरेदी केल्या आणि आज्ञान दाखव. आज्ञा काय खरेदी केलं? हे बघा स्वराजने हे किचन खरेदी केलं आहे आणि आज्ञान रोहित शर्मा. हे काय काका दोघांचे? हे बघा या दादांच्या स्टॉलवर खलबत्ता आहे. कसा आहे दादा छोटा खलबत्ता? 250 रुपये. म्हणजे हे सगळे 250 आणि त्याच्यात हे थोडे मोठे आहेत ते 350. आणि हे साण कसं आहे? हे बघा हे साण आहे म्हणजे ज्याच्यावर आपण औषध वगैरे उघळतो ते हे साण आहे. 100 रुपये गंध वगैरे उघळायला. त्याच्यानंतर हे बघा छोटं जातं आहे. कसं आहे दादा हे? 450 रुपये. आणि ही पंती आहे बघा दगडाची. ही कितीची आहे दादा? 300 रुपये. त्याच्यानंतर हा छोटा पाटा 600 रुपये. असे सेम आहेत ह्या बाजूला पण. आणि इकडे हे मोठे आहेत 600वाले. हे मोठे आहेत ते 600वाले आहेत. आणि हा सगळ्यात मोठा 1200 रुपये. बापरे जड आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि हा एकदम छोटा आहे तो खलबत्ता 100 रुपये. ओके उद्या असणार ना दादा दुपारपर्यंत तुम्ही? म्हणजे आपली ही जी जत्रा आहे ती आज आणि उद्या आहे. तर दादा पण उद्या असणार. जर तुम्ही आज नाही आलात आणि उद्या आलात तर ह्या दादांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. एकदम रिझनेबल प्राईजमध्ये ही मातीची भांडी आहेत. होलसेलचाच रेट लावलेला आहे दादांनी. थँक्यू दादा. कसे दादा तोरण? कोणताही वरचे ते सगळे 100. 100 रुपये दरवाजाचे तोरण. आणि हे कसं आहे? 100लाच आहे. हे बघा आता आपण ह्या स्टॉलला भेट दिली आहे. या स्टॉलवर बघा कशी आहे ताई? 500 रुपयाला एक आहे बघा. 400 रुपयेपर्यंत मिळू शकते. आणि हे कसं आहे? 400ला जोडी बसते तुम्हाला. अच्छा ही 400ला जोडी बसू शकते. अच्छा त्याच्यामध्ये 2 आहेत. ओके. आणि आपलं हे निळ्या कलरचं कसं आहे? हे काय हे 600ला जोडी येते. 600 रुपये जोडी आहे. आणि जर ह्या स्टॉलला आलात तर नक्की भेट द्या. हे बघा हे बघा आपल्या लहानपणीची आठवण दाखवतो तुम्हाला. 90s किड. याच्यासाठी बराच ओरडा खाल्लेला आहे इकडे. आई आठवली? कशी आहे ताई बोट? 50 रुपये. हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. हा साप कसा आहे? 50 रुपये. हे बघा ह्या स्टॉलला कोणतीही एक वस्तू फक्त 20 रुपये. कोणतीही वस्तू 20 रुपये. जसं की सुपली आहे, चाळणी आहे, त्याच्यानंतर ही रवी आहे, पैसे साठवण्याचा डबा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा. कोणतीही वस्तू 20 रुपये. बघा इथे 20 रुपयाला फणी आहे. त्याच्यानंतर हे आपण नळाला लावतो ते. कोणतीही वस्तू फक्त 20 रुपये. मागच्या वर्षी आम्ही आई हा चमचा घेतलेला ना? हा चमचा घेतलेला आणि वर्ष झालं हा चमचा टिकला आहे. जरी 20 रुपयाचा असला तरी तेवढा मजबूत नाही, पण आपण टिकवला तर टिकतो. आमच्याकडे 1 वर्ष झालं अजून जसंच्या तसं आहे. त्याच्यानंतर हे बघा 20 रुपये मजबूत आहे.
हे बघा, आतमध्ये गाड्या जरी येत नसल्या तरी अपंगांसाठी मोफत रिक्षा सेवा आहे जी आतमध्ये सोडण्यात येते. बघा या स्टॉलवर वेगवेगळ्या भावल्या आहेत, खूप छान आणि वेगवेगळे कलरफुल. आणि हे बघा ही लायटिंगची आहे. कसे आहेत दादा हे? 100 रुपये. सगळ्याला लायटिंग आहे ना? सगळ्याला लायटिंग आहे. हिची फक्त चालू केली आहे, बाकीच्यांच्या गळ्यात पण दिसत आहेत. फक्त 100 रुपये. तर बघा आपण ह्या भांड्यांच्या स्टॉलला भेट दिली आहे आणि आईने आल्या आल्या पहिलं डाऊल उचललं आहे. कसा आहे दादा हा? बघा 100 रुपये, मजबूत आहे. हे बघा या ठिकाणी लाईव्ह खाजं बनवलं जातं आहे, जे आपण नॉर्मली दुकानामध्ये पॅकिंगचं घेतो. इथे लाईव्ह खाजं मिळतं. हे बघा हे दोन्ही दादा कशी मेहनत करत आहेत. आता हे ज्याला तुम्ही गुळ लावलाय ते नंतर सुकल्यावर तसं होणार ना? हे बघा हे 5 मिनिटामध्ये सुकणार. आता हे बघा हे जे तयार होत आहे ना, त्याच्यानंतर हे इकडे बघूया आपण. हे बघा हे सुकून असं झालं आणि त्याच्यानंतर मध्ये पॅकिंग वगैरे करतात. आता आपण इकडे बघूया. दादा कसं आहे पॅकेट? 50 रुपये. हे बघा 50 रुपये. हे 200 ग्रॅम ना? 200 ग्रॅम 50 रुपये. त्याच्यानंतर हे कसं आहे बंगाली? 50 रुपये. या ठिकाणी वेगवेगळे लाडू पण आहेत. कसं आहे शेंगदाणा लाडू? 70 रुपये आहे. 70 रुपये. हे 100 रुपये. ह्याच्यामध्ये जास्त आहेत. 25 नग 100 रुपये. आणि घेवर 70 रुपये. हे बघा ह्या बाजूला पण आहेत आणि हे काका जिलेबी वगैरे पण काढतात. तर ह्यांचा हा स्टॉल आहे सावंत बंधू ना? हे बघा सावंत बंधू आहे. या स्टॉलला नक्की भेट द्या. पण वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. कसं आहे ताई हा? 450 रुपये. बघा 450 रुपयाला आहे. जरा मजबूत आहे. पकड आहे अर्षदा. आणि कळशी वगैरे कशी ताई? 450. कमी करतील ताई. हे बघा एकदम ट्रक भरूनच आणल्या ताईंनी आणि वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आपण पुढे पण बघूया. उद्या पण असणार ना ताई तुम्ही? उद्या पण असणार ताईंचा स्टॉल. हे बघा बऱ्याच प्रकारची सगळी भांडी आहेत. तिकडे मोठे टोप आहेत. त्याच्यानंतर हे बघा ह्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे टोप आहेत. बघा ह्या स्टॉलवर आपण कोल्हापुरी चप्पल बघतो. कोल्हापुरी चप्पलच आहे ना ताई ह्या? कशा आहेत त्या? ह्या 500 रुपये आहेत आणि ह्या 1000 रुपये. बरं कापडी पिशव्या आहेत. कशात? 150. हे बघा 150 रुपयाला आहेत. आणि या बारक्या 130. आणि या मोठ्या 150 का? हे बघा 150 रुपयेपर्यंत आहेत. त्या कशा आहेत? 100. हे बघा या 100 रुपये ज्या इकडे पाठीमागे लावल्यात. आता ही पिशवी आमच्या औषध काके तर घालून बघल्यान म्हणजे घेऊचा विचार आहे. कुठली आवडली आई? ही पण मस्त आहे. ही वापरण्यापेक्षा ही बाजूला ताईंकडे वेगवेगळे कलर पण आहेत. हा ना. स्टॉलवर आपण आता आलोय. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आहेत. दादा कशात पडदे आहे? हे 350ला जोडी आहे खिडक्यांची. खिडक्यांची 350ला जोडी. दरवाजाचा 500ला जोडी आहे. दरवाजांची 500ला जोडी. हे बघा वेगवेगळे कलर आहेत. इथे पण तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि बाजूला आहे बघा गालीच्या आहे. 800 रुपये. किती? 800. हे बघा 800 रुपयाला गालीच्या. हे बघा या स्टॉलवर जसं मगाशी आपण बघितलं तिथे छोटं जातं होतं, इथे मोठं जातं आहे. ताई हे कसं आहे? हे कसं आहे? 2200. आणि हे 1500. हे बघा. आणि हा खलबत्ता कसा आहे? 1200 रुपये. बघा वेगवेगळे इथे पण आहेत. बघा या ठिकाणी सावंतवाडीची खेळणी आहेत. या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारची सावंतवाडीची खेळणी असतात ना? तुम्ही सावंतवाडीवरूनच इलास? हे बघा ही सावंतवाडीची खेळणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची, जी तुम्हाला सावंतवाडीला जाण्याची गरज नाही. जर तुम्ही या अंगणवाडीच्या जत्रेमध्ये आलात तर उद्या तुमचा स्टॉल असेल ना? उद्या पण असणार आहे सकाळपर्यंत, दुपारपर्यंत. ओके हे बघा दुपारपर्यंत असेल यांचा स्टॉल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत खेळणे. काय प्राईस आहे? बातुकली 250 रुपये, 200 रुपये आहे.
ही भातुकली 250 रुपये. 200-250 रुपये ही भातुकली आहे. हे बघा, हे फ्रूटचं ताट आहे. हे पूर्ण लाकडी आहे. हे किती? 500 रुपये. आणि ही आपली बत्ती 500 रुपये. त्याच्या 30 रुपये किचन. त्याच्यानंतर हे डायनासोर 200 रुपये. आणि आपल्या गाड्या 400 रुपये. काही हे बघा 50 रुपये भोवरे. बघा याच्यावर किंमत लिहिली आहे 350 रुपये, 300 रुपये. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बैलगाडी आहे. 160 रुपये, 300, 350. हा बघा 420. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. हे कसं आहे दादा? 250 रुपये. हे बघा 350 रुपये. वेगवेगळ्या प्रकारची लाकडी खेळणी आहेत. दादा तुमचा नंबर सांगा. समजायचं काही आपले सबस्क्रायबर जर इथे नाही येऊ शकले. नाव सांगा. प्रतीक चित्रे आणि चित्तारी प्रतीक चित्तारी. आणि मोबाईल नंबर सांगा दादा. 9637 90 5524. जर आपल्याला लाकडी खेळणी हवी असतील तर या दादांशी नक्की संपर्क करा. सावंतवाडीला गेलात तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू दादा. ही बघा जी मालवण 1 क्रमांक होता, मालवणचा जो गेट क्रमांक 1 आपण दाखवलेलं आपल्या पूर्वतयारीच्या व्हिडिओमध्ये, त्याची रांग बघा इथपर्यंत आली आहे. हे बघा हाच तो गेट क्रमांक 1. इथून मालवण प्रवेशद्वार आहे आणि ही ती लाईन जी मग अशी दाखवली शेवटपर्यंत आहे. हे बघा या ठिकाणी नारळ सोलाची रापे आहेत. कसं आहे ताई या रापा? ताई हे बघा 400 रुपयाला हा रापा आहे. या ठिकाणी आढळा कसा आहे हा? 550. मोठा पाना आहे. बघा या स्टॉलवर पण बॅट बघूया. कशी आहे दादा ही बॅट? 250 रुपये. आणि या बारक्या 200-150. आणि सगळ्यात लहान 120. स्टम वगैरे 200 रुपये. हे बघा हा दादांचा स्टॉल बरोबर मंदिराच्या समोरच आहे. नक्की या स्टॉलला भेट द्या. तर गावाला तुम्ही बघू शकता 7 वाजले आहेत आणि 7 वाजता किती प्रचंड गर्दी आहे. माझ्या पाठीमागे हा मंदिर आणि मंदिराच्या बरोबरच बाजूलाच गर्दी बघा. दोन्ही लाईनीत या बाजूने एक लाईन गेली आणि त्या बाजूने एक गेली आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 प्रचंड गर्दी आहे. हे बघा बरोबर मंदिराच्या उजव्या बाजूलाच इथे खेळण्यांचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीची खेळणी आहेत. आणि कोणतीही खेळणी म्हणजे कोणतीही वस्तू घ्या खेळण्यातली फक्त 100 रुपये. हे बघा आता आपण आतमध्ये आलोय दुकानाच्या आतमध्ये. एकदम जसा मॉलमध्ये येतो तशा सिस्टीममध्ये बनवलेलं आहे. हे बघा हा खेळण्यांचा सेट आहे भातुकलीचा, ज्याच्यामध्ये गॅस शेगडी चमचे वगैरे आहेत. 100 रुपये. इकडे बघा JCB आहे 100 रुपये. आणि ह्या बाजूला बघा कुठलीही वस्तू घ्या 100 रुपये. इथे एरोप्लेन आहे. आमचा स्वराज आहे इकडे. आपण स्वराजला विचारूया एवढ्या खेळण्याच्या याच्यामध्ये स्वराजला काय पाहिजे. स्वराज तुला एवढ्या खेळण्यांमध्ये काय आवडलं? ट्रेन आवडली. कुठे ट्रेन? ही ट्रेन कितीला आहे हो ताई? 100च ना? आणि ही इकडे आहे ती बघा ही 100च ना? स्वराज ही पण 100 आहे आणि ही पण 100 आहे. तुला कुठली आवडली? ही आवडली स्वराजी. बघ ही पाहिजे. हे बघा स्वराजने आमच्या ही ट्रेन घेतल्या ना. तर घे स्वराज. खुश? स्वराज इकडे बघ. डन. स्वराज हॅपी? दाखव ट्रेन दाखव. हे बघा आम्ही ट्रेन घेतली 100 रुपये फक्त. रात्रीचं मंदिर बघा विद्युत रोषणाईने किती सुंदर दिसत आहे. आणि या बाजूला पाळणे वगैरे बघा सगळे किती मस्त सजले आहेत. हा बघा आकाश पाळणा.
समोर दिसतोय तो ड्रॅगन झुला आणि इकडे लहान मुलांसाठी आहे. हे बघा लहान मुलांसाठी बाईक आहे. आपण या दादांना विचारूया काय प्राइस आहे. दादा किती आहे प्राइस याची? 50 रुपये. हे बघा 50 रुपये. हे सगळे 50 रुपयेच असणार. कुठे चाललायस? ड्रॅगन ट्रेन. ये स्वराज आणि आज्ञा ड्रॅगन ट्रेन मध्ये चालली आहेत. हे बघा स्वराज आणि आज्ञा आमची ड्रॅगन ट्रेन मध्ये असतात. 100 रुपये एकाची प्राइस हा. स्वराज आणि आज्ञा ड्रॅगन ट्रेनमधून बाहेर आली आहेत. आपण स्वराजला विचारूया कसं वाटलं. स्वराज कसं वाटलं? हा चक्कर आली? कशी आली चक्कर? दाखव इकडे बघ, इकडे बघ. तिकडून गेल्यावर चक्कर आली. आज्ञा कसं वाटलं? अरे अशी अशी व्हायची 2 स्पॉटवर. मग तू असं व्हायचं ना लगेच. आता आपण मालवणी आलेयुक्त खाजे या स्टॉलला भेट दिलाय. सावंतवाडीचे दादा, सावंतवाडी ना? हे बघा आता हे लाईव्ह खाजं आहे आणि ह्याच्यामध्ये आता गुळ आणि म्हणजे पाक टाकला जाईल ना ह्याच्यामध्ये जो आलेयुक्त असेल. आणि त्याच्यानंतर हे रेडीमध्ये आहे ना. कसं आहे आपल्याकडे? 60 रुपये पाव किलो. हे बघा 60 रुपये पाव किलो आहे. मग या स्टॉलला आपण भेट दिलेलं. तर आता आईनी हा पाट घेतला. कितीला घेतला आई? हा बघा 200 रुपयाला पाट घेतला, ज्याच्यावर आपण खवणी लावू शकतो इथे, म्हणजे आडाळा खोबरं वगैरे किसण्यासाठी. हा मगाशी घेतला नाही कारण ह्याचं वजन आहे आणि आपण जत्रा वगैरे फिरून आता परतीच्या प्रवासाला आहे. तर म्हटलं आता जाताना एक एक वस्तू ज्या राहिल्या आहेत जड त्या घेऊन जाव्या. तर आता आपण हा आडाळ्याचा पाट घेतला आहे. हा काय बांधून देते का असंच देणार आहे? हां कागदात देत त्यांच्याकडे ना, ते बांधून देतील. हां चालेल, ते काय घासता येईल. त्यांना सांग बांधून द्यायला. तर हा बघा हा पाट जो आपल्याला पॅकिंग करून देतात तो घेतला आपण. हे बघा आता आपण ह्या गोडकर स्टॉलला भेट दिली आहे. 50 रुपये. किती आहे ते? 200 ग्रॅम. हे बघा 200 ग्रॅम 50 रुपये. मला 2 पाकिटं द्या ना आई. 2 बस. बघा लाईव्ह आत्ताच केलेलं आहे आलेयुक्त खाजं. घ्या हर्षदा. हे एकच आम्ही तिघाव एकत्रच. हे बघा इथे एक बॅनर वाचायला मिळाला. नारळाची करवंटी आम्ही विकत घेऊ, आपल्याकडील करवंटी जाळू नका. हा नंबर आहे. जर तुमच्याकडे करवंटी असेल तर नक्की यांना संपर्क करा. बघा आपण ह्या स्टॉलला आता भेट दिली आहे. इथे सूप बाऊल आहेत. कसे आहेत दादा? 50 रुपये. 50 रुपयात खरेदी करा. 6 वाटी 6 चमचे 50 रुपयात. बघा 6 वाटी 6 चमचे 50 रुपये. खाण्यासाठी लागणारे 6 चमचे 6 बाउल 50 रुपयात खरेदी करा. कांदा पोहे, उपीट किंवा अन्य फराळाचे पदार्थ. आपण ह्या आरशाच्या स्टॉलला भेट दिली आहे. तर काका हा आरसा कसा आहे? 250 रुपये. आणि हा प्लॅस्टिक मध्ये येतो 200. हा बारका 150 रुपये. हा 250 ना जो समोर येतो मोठा हा 300 रुपये. तर वेगवेगळ्या प्रकारचे काकांकडे आरसे आहेत. आणि हे बारके 50 रुपये. ओके. आता बघा आमच्या घरातले हा सिलेक्ट करतात. हे किती वाला घेतो आपण? 300 वाला. काका याचे काहीतरी कमी होतील? 250 होणार ते. 250. हा बघा 300 वाला आहे. आपल्याला 250ला देत आहेत ते.
आणि हा वेगळा आहे का? सेम आहे. अच्छा दोन्ही सेम आहे, फक्त पुसून दाखवलं त्यांनी. ठीक आहे चालेल. बघा करा एक फायनल कुठला तरी. हे बघा दाखव आई. हे बघा मगाशी बॅग बघून गेलेलो आपण इथे. 200 रुपये सांगितलेली ही मोठी आणि ह्याच्यामध्ये बारक्या पण आहेत बघा. पण आईला ते सामानासाठी वगैरे बाजारात न्यायला ही मोठीच हवी होती. 200ची आपल्याला ताईंनी या 150 रुपयाला दिली आहे. घ्या आई चल. आणि जत्रेला आल्याच्या नंतर काहीतरी खरेदी केलीच पाहिजे. त्याच्यामुळे बघा पाट वगैरे त्याच्यानंतर बरंचसं सामान खरेदी केलं आहे. अच्छा ह्याच्यात टाकू म्हणताय. हे घ्या. हे राहील का? हे पण घे, हे पण घे. पाय दुखले, हात दुखले. हे बघा पिशवी घेतली नाही तोपर्यंत पिशवी भरली. ते म्हणतात ना घर बसा नाही की लुटेरे आ गए, वैसा हो गया. हे बघा हे पण टाका. आता चटई टाका त्याच्यात आणि सांगा मला पण टाका. बघा हा हे काम मस्त झालं आपलं. म्हणजे एका पिशवीतच सगळं झालं. आज्ञा बघ. बोलली जातानाच झाल्या हवी होती ना. अच्छा म्हणजे जाताना एक एक टाकत गेलो असतो ना. चालेल ताई थँक्यू. हा कसं आहे दादा? 20 रुपये. 30 आणि उकडलेला सेम. कुठला पाहिजे? भाजलेला उकडलेला? स्वराज मागे सोनू दे हात पकड. भाजलेला द्या एक. आमच्या आज्ञाक भूक लागली आहे. किती भूक लागली आहे? खूप प्रचंड. ते दोन जरा जास्त पानं जरा वरती लावा. हां 2-4 ती गाडी आहेत बसन खातली आहेत. पिशवीतच देवा. आज्ञा कसा? भारी. गाडीत जाऊन खातो. गाडी आहेत खातेलं. आता नाही. आता नाही, पाय दुखतो. मगाशी जाताना आम्ही हा डबा विचारून गेलेलो. आई दाखव डबा. इकडे दे ना. हा बघा हा डबा विचारून गेलेलो 50 रुपये. दादा जरा खोलून दाखवा. हा बघा 50 रुपये. पीठ वगैरे ठेवायसाठी चांगलं आहे. आणि हे पण 50 रुपये ना. हा बघा हा पण 50 रुपये आहे. तर आई हा डबानी हे बकेट एक घेते. जत्रेत आल्यावर काही ना काहीतरी खरेदी केलीच पाहिजे म्हणून काय ना करत आम्ही बरंच खरेदी केलं. घे कुठला कलर पाहिजे? तर आता आमची जत्रा फिरून झाली आहे आणि आमची खरेदी बघा. इकडे डबा आहे, त्याच्यानंतर हे 2 टप आहेत, चटई आहे. आता ही चैन खोल. त्याच्यानंतर हा बघा इकडे पाट आहे, जीन्स आहे, आणि त्याच्यानंतर तिथे बारदन आहे. आणि इकडे आज्ञाच्या हातात इकडे मके आहेत आणि हर्षदाकडे आरसा आहे. हा बघा अशी खरेदी झाली आमची बऱ्यापैकी. आणि आता आपण जाऊया घरी. आणि स्वराच्या पण छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. स्वराज वॉच दाखव कसं चालतं दाखव. ओ माय गॉड. आयफोनचं वॉच स्वराजने घेतलंय. कसं आहे स्वराज? चांगलं आहे. तर आता आमची जत्रा फिरून झाली आहे आणि हा जत्रेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.